मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामचा ऍप्लिकेशन फॉर्म हा तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट केलाय. पण एम.एच सीईटी सेलने आता एक नवीन अपडेट आलेला आहे. त्यानुसार काही गोष्टी आपल्याला एडिट करायच्या आहेत. तुम्ही जर केल्या नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अशा व्हिडिओमध्ये आपण करेक्शन कसं करायचंय, त्यासोबतच एडिट कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्यात आणि हॉल तिकीट कधी येणार आहे एक्झामचं, या सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेसने पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम.एच नर्सिंग सीईटी मध्येच्या फॉर्म मध्ये कोणते कोणते गोष्टी एडिट करायच्या आहेत, हॉल तिकीट कधी येणार आहे, या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी या एक्झामला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि एवढ्या कमी दिवसामध्ये जर तुम्हाला नर्सिंग सीईटी या एक्झामचा कम्प्लीट सिलेबस कव्हर करायचा असेल तर तुम्ही आपला 1 मंथ क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक. टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक या खूप महत्वाच्या ठरणार आहेत, कारण एक्झाम मध्ये यातूनच प्रश्न विचारले जातात. या सगळ्यांसोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळणार आहेत फॉर रिव्हिजन. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2,999 रुपयामध्ये मिळणार आहेत. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे पीसीएम, पीसीबी सीईटी, जेडबलई नीट या एक्झामचे देखील कोर्सेस आहेत आणि त्याची देखील फक्त 2,999 इतकी प्राइस आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. मित्रांनो, आता फर्स्ट ऑफ ऑल आपण ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊयात. हा ही ऑफिशियल वेबसाईट आहे. थोडं स्क्रोल डाऊन करा, त्याच्यानंतर तुम्हाला इथे एम.एच नर्सिंग सीईटी या एक्झामची ऑफिशियल नोटीस दिसेल. त्याला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे नर्सिंग सीईटी ची एक करेक्शन इन पर्टिक्युलर फॉर दी एम.एच नर्सिंग सीईटी 2026 याची नोटीस दिसतीये. ती नोटीस काय एक्झॅक्टली म्हणते ते पाहूया. आता इथे मित्रांनो, बऱ्याच स्टुडंटला प्रॉब्लेम येतोय की त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना काही मिस्टेक्स केलेल्या आहेत. जसे की डेट ऑफ बर्थ चुकलीये, नावामध्ये चूक आहे, म्हणजे सरनेम मध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकते किंवा नेम मध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकते. त्यासोबतच जेंडर चुकून सिलेक्ट केलंय चुकीचं. त्यासोबतच डेट ऑफ बर्थ चेंज झाले. अशा बरेचसे मिस्टेक्स तुम्ही केल्या असतील तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. It is observed from past records that many candidates make mistakes while filling the application form. Past records वरून बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना छोट्या चुका केलेल्या आहेत. अँड रिक्वेस्ट टू चेंज द सेम आफ्टर रिलीज ऑफ हॉल तिकीट और ड्युरिंग द कॅब प्रोसेस. आणि रिक्वेस्ट येते की आम्हाला आता नाव चेंज करायचे किंवा डेट ऑफ बर्थ चेंज करायचे आणि 100+ रिक्वेस्ट असतात. त्याच्यामुळे in view of the above, the CET cell is pleased to inform you that the opportunity for conducting or modifying errors details in your application form for MH Nursing CET 2026 will be available as per schedule given below. आता तुम्हाला या गोष्टी करेक्ट करता येणार आहेत किंवा मॉडिफाय करता येणार आहेत. आपल्याला डेट सुद्धा दिल्या आहेत. काय ते पाहूयात चला. एक्झामिनेशन कोणती आहे? एम.एच नर्सिंग सीईटी 2026. ड्युरेशन काय? 7/4/2026 ते 9/4/2026 पर्यंत आपण या गोष्टी एडिट करू शकतो. आता यामध्ये काय काय एडिट करू शकतो? तर कॅन्डिडेटचं नेम, म्हणजे मग त्यामध्ये तुमचं नाव असू शकतो, सरनेम असू शकतं किंवा वडिलांचं नाव. त्यासोबतच डेट ऑफ बर्थ यामध्ये काही चेंजेस असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. जेंडर तुम्ही जर चुकीचं सिलेक्ट केलं असेल तर ते देखील तुम्ही आता सिलेक्ट करून चेंज करू शकता. यासोबतच सिग्नेचर. आता मित्रांनो, आपल्याला क्लिअर सिग्नेचर सेंड करायची होती. एक ब्लँक पेपर घ्यायचा आहे. त्यावरती तुमची सिग्नेचर व्हॉट एव्हर काहीतरी असेल ती सिग्नेचर ड्रॉ करायची, त्याची पिक्चर काढायची आहे. पिक्चर तुम्ही डॉक्युमेंटनी काढू शकता, म्हणजे ती क्लिअर व्हिजिबल होईल. यासोबतच आपल्याला तिथे मेन्शन केली असते, जेव्हा आपण आपल्याला इमेज सिग्नेचर असो किंवा फोटो असो तर ते अपलोड करताना काही क्रायटेरिया असतो की या साईज मध्ये तुम्हाला इमेज अपलोड करायची आहे. सो त्याच साईज मध्ये तुम्हाला अपलोड करायची आणि क्लिअर इमेज असली पाहिजे. सिग्नेचर असो मग का फोटो असो, या दोन्ही क्लिअर इमेजेस असल्या पाहिजेत. आणि फोटो ही रिसेंट असली पाहिजे. जर तुम्ही दुसरी आणि तिसरी किंवा 7वी-8वीची फोटो अपलोड करताय तर ते एकदम चुकीचं आहे आणि ते एक्सेप्ट होणार नाही. सो तुम्हाला रिसेंट फोटो अपलोड करायचे आहे. कळतंय? 7/4/2026 ते 9/4/2026 या ड्युरेशन मध्ये आपल्याला करेक्शन करायचं आहे. द विंडो फॉर करेक्शन शाल बी अवेलेबल टिल 9/4/2026 अप टू म्हणजे 11
वाजून म्हणजे नियरली 12 पर्यंत तुम्हाला जे पण करेक्शन्स आहेत तर ते कंप्लीट करायचे आहेत आणि फॉर्म हा सबमिट करायचा आहे. After this deadline, no further correction will be permitted under any circumstances. All the concerns should take note of the same. आता मित्रांनो, याच्यानंतर जर तुम्ही करेक्शन करायचं ट्राय केलं, किती जरी सीईटी सेलला रिक्वेस्ट केली तर तुमचं करेक्शन होऊ शकणार नाहीये. सो याच टाइम मध्ये तुम्हाला करेक्शन करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, करेक्शन कधी करायचं, कोणते करेक्शन करायचं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण करेक्शन एक्झॅक्टली करायचंय कसं? तर सीईटी सेल वरून तुम्हाला लॉग इन पेज वरती जायचं आहे. इथे लॉग इन पेज आहे पहा. इथे रजिस्टर ईमेल करा. रजिस्टर तुमची जी पण ईमेल आयडी आहे. इथे पासवर्ड पुट करा. त्यानंतर साइन इन करायचंय. साइन इन केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल. पहा तुमचं लॉग इन पेज. इथे सीईटी रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय. इथे टेक्निकल एज्युकेशन नंतर पीजी त्यानंतर हायर एज्युकेशन आणि त्यानंतर पहा इथे मेडिकल एज्युकेशन आहे. इथे तुमचं एमएच नर्सिंग सीईटी 2026 असं दिसतंय. त्यावरती ओपन करायचंय. तिथे एडिट करून तुमचे जे पण डिटेल्स एडिट करायचे आहेत तुम्हाला ते एडिट करायचं. आता त्यानंतरचा अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे एक्झाम फॉर्म कधी एक्झाम फॉर्म म्हणजे हॉल तिकीट कधी येणार आहे. एक्झाम फॉर्म तर आपण फिल केला पण हॉल तिकीट कधी येणार आहेत. तर मित्रांनो, हॉल तिकीट तुम्हाला कुठे मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत. तर सीईटी सेल दरवर्षी साधारण एक्झामच्या आधी 8 ते 10 दिवस तुम्हाला हॉल तिकीट हे डिस्प्ले केले जातात. म्हणजे एक्झाम आता 6 मे आणि 7 मे ला आहे. सो तुम्हाला हॉल तिकीट नियरली मेच्या फर्स्ट वीक मध्ये किंवा एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये तुम्हाला हॉल तिकीट डिस्प्ले केलं जाईल. आता ते कुठून डाउनलोड करायचं? तर लॉग इन पेज वरती यायचंय. इथे पहा हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड असं शो होत आहे. यावरती आपल्याला क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट सक्सेसफुली डाउनलोड करता येईल. सो हॉल तिकीट तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट पेजमध्ये डाउनलोड केलं, झेरॉक्स काढली तरीही चालेल, कलर प्रिंट काढली तरीही चालेल. फक्त तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्याचं झेरॉक्स देखील काढायचंय जे आपल्याला एक्झाम सेंटरवरती न्यायचं असतं. आता मित्रांनो, हे सर्व डाऊट्स आपले क्लिअर झालेत. आता एक्झाम रिलेटेड, सिलेबस रिलेटेड डाऊट असतील, सिलेबस कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही आपला हा कोर्स नक्कीच जॉईन करू शकता. याची प्राइस देखील खूप रिझनेबल आहे आणि यामध्ये सर्व गोष्टी मिळणार आहेत. आता मित्रांनो, आपल्याला तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स एनरोल करू शकता. आता कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या क्षणी कोर्सच्या सर्व ऍक्सेस मिळेल. म्हणजे लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर सगळ्या गोष्टी ऍक्सेस मिळेल. यासोबतच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचे सगळे पर्सनल एज्युकेशनल सर्व डाऊट्स तिथे सॉल्व्ह होतील. आता मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि जे पण एडिट्स तुम्हाला करायचे आहेत ते लवकरात लवकर करा. 1 ते 2 दिवस दिलेले आहेत. सो डेटच्या आधी तुमचे एडिट्स झालेले पाहिजेत, करेक्शन झाले पाहिजेत. यानंतर डेट वाढेल, एक्सटेंड होईल असं काहीही नाहीये. सो लवकरात लवकर तुमचे जे पण करेक्शन्स आहेत तर ते करून टाका. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथे सेंड करूया. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपल्या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन्स येत असतात. आपलं लेक्चर आता इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.